हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग होत आपल्या आजच्या विषयाकडे. तर 19 जानेवारी 2026 चालू घडामोडी. तर पहिली बातमी पाहूया. वित्तीय सेवा विभागाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समग्र वेतन खाते पॅकेज लॉन्च केलेले आहे. अमेरिकेने इराण देशासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क म्हणजेच टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे. भारतातील बिहार राज्यात नुकतेच 3 रामसर साईट्सचा समावेश झालेला आहे. त्यातील गोकुल जलाशय, उदयपूर तलाव, गोगाबिल तलाव अशी त्यांची नावे आहे. नुकताच धिया दी लोहरी उत्सव मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी पंजाब येथे साजरा करण्यात आला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये सिंगापूर देश अव्वल स्थानी आहे. भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून भारत 80व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. अलीकडेच कर्नाटक राज्य सरकारने महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्कापाडे योजनेला मंजुरी दिलेली आहे. अलीकडेच इस्रायल देशाने संयुक्त राष्ट्रांच्या 7 संस्था व आंतरराष्ट्रीय संघटनांशी त्वरित संबंध तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे पाहूया. बामनवास काकर ही राजस्थान राज्यातील पहिली पूर्णतः जैविक ग्रामपंचायत घोषित करण्यात आलेली आहे. राजस्थानबद्दल इतर माहिती. तर राजस्थानमधील सिलीसेट तलाव हे भारतातील 96वे रामसर स्थळ बनलेले आहे. जैसलमेरमध्ये शौर्यवनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तसेच राजस्थानमध्ये मरुस्थलीय मृदा तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच गव्हाची शेती केलेली आहे. ही राजस्थानबद्दल इतर माहिती होती. पुढे पाहूया. हट्टी जमातीद्वारे बुडो सण अलीकडेच हिमाचल प्रदेशात सुरू झालेला आहे. त्या हिमाचल प्रदेशबद्दल इतर माहिती पाहूया. तर हिमाचल प्रदेश हे भारतातील सफरचंद राज्य म्हणून ओळखले जाते. इतर माहिती. चेहरा स्कॅन करून रेशन वितरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य बनलेले असून राज्यातील राजा खासा हे पहिले गाव सौर मॉडेल गाव म्हणून घोषित झालेले आहे. पुढे पाहूया. महिलांच्या सुरक्षेसाठी फ्रेंडो ॲप काका पंजाबी गायकाने लॉन्च केलेले आहे. अलीकडेच त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केलेली आहे. ही व्हॅन अशा दुर्गम भागात जाईल जिथे विजेची कमतरता आहे. बँकेने या उपक्रमाद्वारे तंत्रज्ञान व पर्यावरणाचा समन्वय साधलेला आहे. पुढे पाहूया. अलीकडेच भारत व मलेशिया संयुक्तपणे 16व्या एशियन डिफेन्स मिनिस्टर मीटिंग प्लस व दहशतवाद विरोधी बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहे. पुढे पाहूया. 2026 महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद हैदराबाद शहर भूषवणार आहे. हैदराबादबद्दल इतर माहिती पाहूया. हैदराबाद हे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीमध्ये सामील होणारे पहिले भारतीय शहर आहे. तसेच भारताचे पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम येथे हैदराबादमध्ये स्थापन होणार आहे. पुढे पाहूया. अलीकडेच मकर विलुक्कू उत्सव केरळ राज्यात साजरा करण्यात आला. केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मकर विलुक्कू उत्सव साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.